नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते। आज आपण पाववडे करणार आहे, तर त्याच्यासाठी बटाट्याची चटणी करायची आहे। तर मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता ते आपण चटणी करूयात। पॅन गरम झालेला आहे, त्याच्यात 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण मोहरी टाकून घेऊयात आणि मोहरी तडतडली की जिरी टाकून घेऊयात। हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा घेऊयात। ठेचा चांगला परतून झाला की मग मीठ टाकून घेऊयात। 2 चमचे मीठ टाकून घेऊ। थोडीशी हळद आणि उकडलेले बटाटे हातानेच कुस्करलेले आहेत, हे याच्यात टाकून घेऊयात। पॅन गरम आहे, तर मी गॅस आता बंद करून घेते, कारण बटाटा हा पूर्ण परतोपर्यंत गॅस चालू ठेवायचा नाही, बंद करून घ्यायचा। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। बटाट्याची चटणी ही छान परतून झालेली आहे। आता आपण थंड करायला ठेवूयात। पाववडा करायचा आहे, त्याच्यासाठी आपण जे भज्याला पीठ भिजवतो भज्यांसाठी, तसं आपण पीठ भिजवून घेऊयात। अगोदर 1 वाटी बेसन पीठ घेऊयात आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊयात। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊयात। मीठ टाकून घेऊ। 4 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। हळद थोडीशीच टाकायची आणि लाल तिखट 2 चमचे। हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तेल तापलेलं आहे, आपण मिरची तळून घेऊयात। ही देठाची हिरवी मिरची आहे, याला असं चिरून घेतलेलं आहे, उभी चीर दिलेली आहे मिरचीला। ते आता आपण तळून घेऊयात तेलामध्ये। मिरची गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊयात। हा लादी पाव आहे। आता हा थोडासा असा त्याला हे असा भाग करायचा, छोटासा पोकळ, आणि त्याच्यामध्ये बटाटा भरून घेऊयात, पिवळा बटाटा। हे पहा, अशा पद्धतीने असं थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे ते पाव आता आतमध्ये जाईल आणि असं पुन्हा पॅक करायचं। हे असेच आपण सर्व पाव आता भरून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व पाव आपण भरून घेतलेले आहेत। आता आपण तळून घेऊयात। पाववडा छान तळून झालेला आहे, मस्त क्रिस्पी पण झालेला आहे। पहा, अशा पद्धतीने आपले पाववडे तयार झालेले आहेत। आणि या मिश्रणामध्ये आपण खाण्याचा सोडा घातलेला नाही, तरी सुद्धा एवढा क्रिस्पी आणि छान पाववडा झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।